नमस्कार. आपल्या या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. जळगाव येथील लखपती दीदी या कार्यक्रमाचं या योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये लाखो महिलांनी उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बदलापूर आणि कोलकाता येथील महिला आणि बालिकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काय बोलतात याकडे बहुतांश महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. या प्रसंगी बोलताना त्यांनी महिलांवर होणारे अत्याचार हे अक्षम्य पाप आहे असं सांगत, अत्याचार करणारा कोणाच्या जवळचा की लांबचा हे न पाहता त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे आमच्या सरकारचं धोरण राहील. आणि मग त्यासाठी केंद्र सर्व राज्यांशी चर्चा करून याबाबत एक कसा वेगळं काही करता येईल का याबाबत आपण प्रयत्न करू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्यमंत्री आयुष आणि महिला व बाल कल्याण हे उपस्थित होते. काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेत 2024 पासून 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार आहे आणि 2004 पासून निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेवटच्या वर्षात जे मूळ वेतन त्या कर्मचाऱ्याचं असेल त्या मूळ वेतनाच्या 50% ही पेन्शन त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळात सुधारित पेन्शन योजना मंजुरी दिल्यानंतर आज तातडीनं रविवार असूनही महाराष्ट्र सरकारनं राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून ते बैठक आता सुरू आहे आणि ती विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या बैठकीत सुधारित पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठीची ही लागू करण्याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यावरून समोर निवडणूक असल्या की काय हे घडतं त्याचा अनुभव आता लाडक्या बहिणीनंतर आता या सुधारित पेन्शन योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. आज सर्व दूर पावसानं हजेरी लावली होती. धाराशिव तिकडे कोकणात नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटलेला आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.